16% इतका पाणीसाठा आहे। पुढची बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील 3 दिवसांपासून पावसाची विश्रांती असल्याचं पाहायला मिळतंय। धरणांमधील आवक थांबलेली आहे आणि सध्या 57.52% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी आजच्या दिवशी 71.31% इतका पाणीसाठा होता। पुण्याच्या 4 धरणांमध्ये सध्या 16.77 टीएमसी पाणी आहे आणि हवामान प्रणाली कमकुवत झाल्यामुळे पावसाची विश्रांती झाल्याचं दिसून येत आहे। घाटमाथ्यावरती 500 मिलीमीटर वरून पाऊस थेट शून्यावरती येऊन ठेपलाय। पुढील 5 ते 6 दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते। तर गेल्या आठवड्याभरामध्ये पुणे शहर, घाटमाथा आणि कोकणात मुसळधार बरसलेल्या पावसानं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अचानकपणे विश्रांती घेतल्याचं दिसतंय। काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी 500 ते 600 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती। मात्र गेल्या 24 तासांमध्ये या बहुतांश भागामध्ये पावसाची नोंद ही थेट शून्यावरती आली आहे। ही परिस्थिती अनपेक्षित नसून विविध हवामान प्रणाली कमकुवत झाल्यानं पावसाचा जोर कमी झाल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं स्पष्ट केलंय। तर पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी 8 ते शनिवारी सकाळी 8 या 24 तासांमध्ये शिरगाव इथं 10 मिलीमीटर, भिरा 12, दौडी 10, त्याचबरोबर पोपळीमध्ये 12 मिलीमीटर आणि ताम्हणी इथं 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। याआधी सलग 4 ते 5 दिवस घाट परिसरामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली होती। आणि याच दरम्यान पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांना आणखी काही दिवस नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे। दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुढील आठवड्यातील सर्वपक्षीय बैठकीमध्ये होणार आहे। तोपर्यंत पुणेकरांना दररोज नियमितपणे पाणी दिलं जाईल असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात येत आहे। तिकडे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानंतर निसर्गानं मनमोहक रूप धारण केलंय। डोंगर रांगा, घनदाट जंगल आणि हिरवाईच्या सानिध्यात वसलेला साखळचोंड धबधबा सध्या दिमाखात प्रवाहित होत असून पर्यटकांना भुरळ घालतोय। महाराष्ट्र-गुजरात सीमेवरचा पिंपळसोंड गावाजवळचा हा धबधबा विहंगम ड्रोन दृश्य या धबधब्याची कैद झालेली आहे। तर प्रशासनानं पर्यटकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचं आवाहन केलेलं आहे।